नमस्कार, मी पंजाब डक. 7 जून पासून दररोज म्हणजे काय होणार आहे, मान्सून तळ कोकणातून सक्रिय होणार आहे आणि तसा तो पुढं सरकत येणार आहे. म्हणून हा अंदाज राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात. हा जो पाऊस आहे 7 तारखेला सगळीकडे जाणार नाही. काय होईल, 8ला थोडा पुढं सरकत, 9ला पुढं, असा करत करत 14 तारखेपर्यंत तो महाराष्ट्राचा बऱ्याच भागामध्ये कव्हर करणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. पण आज 7 तारखेला मात्र सगळ्या राज्यभर पसरणार नाही. आज फक्त काय झालं, तळ कोकणातून ते पाऊस पुढे सरकालाय आणि आज रात्रीपर्यंत बऱ्याच भागामध्ये मग काय होईल, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे, त्याच्यानंतर इकडे बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, मराठवाड्यापर्यंत आते मदाल मारण आणि इकडे थोडी उत्तर महाराष्ट्राकडे काही जिल्ह्याकडे जाईल. म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. पण आजपासून सगळी संपूर्ण महाराष्ट्रभर जाणार नाही. 7 पासून ते 14 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात दररोज काय होईल, पुढे पुढे सरकत तो मान्सून प्रवास करणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. 7 जून पासून महाराष्ट्रामध्ये बऱ्याच म्हणजे तळ कोकणातून म्हणजे कोकणपट्टीतून बऱ्याच भागामध्ये मान्सून काय होईल, प्रगती करण्यास सुरुवात होईल. मग तो काय होईल, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, कोकणपट्टी घाटमाचा, त्याच्यानंतर तो अहिल्यानगर, पुणे, इकडे 2 कडा, आष्टी, त्याच्यानंतर बीड जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर इकडे परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर इकडे जालना जिल्हा, ह्या पट्ट्यामध्ये काय होईल, आज बऱ्याच ठिकाणी तो मान्सून प्रगती केलेली दिसल. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आज मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर जाणार नाही. फक्त आज मात्र काय होईल माहितीये का, की मध्ये आज सुरुवात झालेली आहे, तर तसं तर रात्रीच बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे. पण माझी शेतकऱ्याला विनंती आहे, शेतकऱ्याची पेरणी मी पहिल्यापासून म्हणतो की 3 टप्प्यात होणार आहे. 7 जून ते 14 जून मध्ये जर असा काही काही ठिकाणी पाऊस पडला आणि ईद बरोबर गेले तर त्यांच्या पेरण्या लागतील. त्याच्यानंतर काय होईल, 20 जून शेवटच्या आठवड्यात, जूनच्या 20 जून ते 30 जून मध्ये एक पाऊस येईल, त्याच्यामध्ये पेरण्या होतील. आणि त्याच्यानंतर त्याच्यातून जर काही शेतकरी उरले तर 10 जुलै ते 15 जुलै मध्ये पाऊस येणार आहे, त्याच्या शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहेत. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. अचानक वातावरण बदल झाला, मान्सूनचा पाऊस आहे. तुम्हाला सांगतो की लातूर जिल्हा एक त्यांच्या पेरण्या लागतील, कारण की काल देखील खूप पडला आणि आणखी तिकडे देखील आहे.